सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या या सुवर्णनगरीमध्ये महाराजांच्या सतीवर समाधीला 77 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं हा येणारा जो उत्सव आहे आपला रथोत्सव मुख्य तो 77 आहे. त्या निमित्तानं ही आता इथून पुढे 11 दिवस या ठिकाणी भव्य दिव्य अशी या ठिकाणी यात्रा बनणार आहे. यात्रेचा आजचा पहिला शुभारंभ या ठिकाणी महाराजांच्या पादुका सकाळी समाधीला महाअभिषेक करून भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीला अभिषेक करून त्यानंतर महाराजांच्या चरण पादुकाला अभिषेक करून सर्व ग्रामस्थ देवस्थानचे चेअरमन विश्वस्त ग्रामस्थ सर्व शाळेचे विद्यार्थी ग्रामस्थ याच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चरण पादुकाला अभिषेक करून ध्वजेचं पूजन करून या ठिकाणी ज्या ठिकाणी यात्रा भरवली जाते यात्रास्थळ जो आहे आपला त्या ठिकाणी आज आता ध्वजा आपण उभा केलेला आहे. इथून पुढे आता संपूर्ण आजपासून यात्रा भरवायला सुरुवात झालेली आहे. हा जो भाग आहे तो दुष्काळी भाग असून या ठिकाणी जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना ज्या सुविधा पाहिजे त्या मिळवण्यासाठी ही यात्रा जनावरांची भरवण्याचा त्यावेळेला हा भाग जनावरांसाठी फार प्रसिद्ध असणारा भाग आहे आणि अलीकडच्या काळात पशुधन वाढणं हे गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी या यात्रेमध्ये जनावरांना सर्व सुविधा सर्व प्रकारच्या एक कृषी प्रदर्शन सुद्धा या येथील शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्र असल्यामुळं प्रत्येक या ठिकाणी 10 रुपये पासून सुद्धा या ठिकाणी देणगी दिली जाते आणि हे नवसाला पावणारे असे शेवाळे महाराजचं देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात रथावर निधी मिळत असतो. हा निधी मिळालेला सर्व ट्रस्टी या ठिकाणी समाज उपयोगी कार्य वैद्यकीय असो शैक्षणिक असो शेतीविषयक असो या कार्यासाठी आम्ही करत असतो. त्यामुळे या देवस्थान वेगळं देवस्थान आहे आणि या ठिकाणी